कारंजा क्षेत्राचे महात्म्य आणि तिथे जाण्याचे महत्त्व. दिव्य गोष्टी. दत्त संप्रदायात श्री क्षेत्र कारंजा, कारंजा लाड, जिल्हा वाशिम हे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण हे श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे जन्मस्थान आहे. गाणगापूर ही त्यांची कर्मभूमी असेल तर कारंजा ही त्यांची मातृभूमी आहे. दत्त संप्रदायातील सर्वात मोठी घटना म्हणजे श्री नृसिंह सरस्वतींचा जन्म. हे कारंजा क्षेत्र साक्षात दत्त महाराजांचे पाळणाघर आहे. इथेच अंबाभवानी माता आणि माधवराव काळे यांच्या पोटी माध्यान्हकाळी दुपारी 12 वाजता महाराजांचा जन्म झाला. ज्या भूमीवर महाराजांनी पहिले रडणे, पहिले हसणे आणि पहिले पाऊल टाकणे अनुभवले, ती भूमी भक्तांसाठी स्वर्ग सुखापेक्षा कमी नाही. इथे दर्शन घेतल्यावर भक्ताला बालपणातील निरागसता आणि ईश्वरी प्रेम मिळते. जन्मल्यापासून महाराजांनी या ठिकाणी एक अद्भुत लीला केली. ते जन्मतःच रडले नाहीत, तर त्यांच्या मुखातून फक्त ओम हा नाद बाहेर पडला. त्यानंतर वयाच्या 7व्या वर्षापर्यंत ते काहीच बोलले नाहीत. त्यांनी मौन धारण केले होते. आई वडिलांना वाटले मुलगा मुका आहे, पण ते जगाला हे सांगत होते की ब्रह्माचा मूळ आवाज ओम आहे. कारंजाला गेल्यावर भक्ताला मौन आणि ओमकार साधनेचे महत्त्व समजते. इथे बसून ओमचा जप केल्यास तो खूप प्रभावी होतो. कारंजा क्षेत्रातील सर्वात मोठी लीला म्हणजे महाराजांची मुंज. आईने भिक्षा वाढताच 7 वर्ष एकही शब्द न बोलणाऱ्या या बालकाने अचानक ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद अशा 4ही वेदांचे स्पष्ट उच्चारात पठण सुरू केले. हे पाहून उपस्थित पंडित आणि ऋषी थक्क झाले. ही जागा ज्ञानप्राप्तीसाठी सिद्ध मानली जाते. ज्या मुलांना वाणीचे दोष आहेत, तोत्रे बोलणे, उशिरा बोलणे किंवा ज्यांना अभ्यासात गती हवी आहे, त्यांना या मुंजीच्या ठिकाणी दर्शनाला नेल्यास वाणी शुद्ध होते. मधल्या काळात हे जन्मस्थान लुप्त झाले होते, पण थोर दत्तभक्त परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी यांना कारंजाला आल्यावर दृष्टांत झाला की मी इथेच एका वाड्यात गुप्त रूपाने आहे. त्यांनी शोध घेतल्यावर सध्याचे मंदिर सापडले. त्यामुळे या क्षेत्राला टेंबेस्वामींच्या तपश्चर्येची किनार आहे. एका महान संताने दुसऱ्या अवताराचा शोध लावलेली ही जागा आहे. त्यामुळे इथे 2 गुरुशक्तींचा संगम आहे. कारंजाला प्राचीन काळी करंज ऋषींनी तपश्चर्या केली होती. त्यांनी आपल्या तपोबलाने आणि कमंडलूने एक तलाव निर्माण केला, ज्याला ऋषी तलाव म्हणतात. अशी श्रद्धा आहे की या तलावात पाताळगंगेचे आणि सर्व पवित्र नद्यांचे पाणी साठलेले आहे. या तलावाच्या पाण्याने स्नान केल्यावर किंवा प्रोक्षण केल्यावर त्वचारोग बरे होतात आणि पापक्षालन होते. आजही हे तीर्थ पवित्र मानले जाते. पुराणानुसार जेव्हा चंद्राला क्षयरोगाचा शाप मिळाला होता, तेव्हा त्याने कारंजा क्षेत्रात येऊन शिवाची तपश्चर्या केली होती आणि शापमुक्त झाला होता. इथे त्याने स्थापन केलेले चंद्रेश्वर मंदिर आणि चंद्र तलाव आहे. ज्यांच्या पत्रिकेत चंद्रदोष आहे किंवा ज्यांना मानसिक आजार आहेत, त्यांनी या ठिकाणी दर्शन घेतल्यास मनाला उभारी मिळते आणि दोष नष्ट होतात. कारंजा हे केवळ दत्तस्थान नाही, तर ते एक मोठे शक्तिपीठही आहे. इथे कामाक्षी देवी, एकवीरा देवी आणि यक्षिणी देवी यांची प्राचीन मंदिरे आहेत. स्वतः नृसिंह सरस्वतींच्या आईचे नाव अंबा होते. त्यामुळे इथे दत्त महाराजांसोबतच आदिशक्तीचेही दर्शन घडते. नवरात्रीमध्ये या क्षेत्राचे महत्त्व खूप वाढते. दत्त आणि देवी असा हा दुर्मिळ योग आहे. इतर दत्तक्षेत्रांवर गाणगापूर, नृसिंहवाडी तुम्हाला महाराजांच्या पादुका दिसतात किंवा मोठे रूप दिसते, पण कारंजाच्या मंदिरात महाराजांची बालसन्यासी रूपातील अत्यंत सुंदर आणि तेजस्वी मूर्ती आहे. हातात दंड, कमंडलू आणि चेहऱ्यावर बालसुलभ हास्य असलेली ही मूर्ती पाहताच मन प्रसन्न होते.
या मूर्तीकडे पाहताना भक्ताला असे वाटते की आपण आपल्या घरातील लहान मुलालाच पाहत आहोत. हे रूप वात्सल्यभाव जागृत करणारे आहे. या क्षेत्राला शेषांकित क्षेत्र असंही म्हणतात. करंज ऋषींच्या प्रभावामुळे इथे गरुड आणि साप यांचे वैर नाही अशी आख्यायिका आहे. त्यामुळे इथे सापांची भीती नाही. ज्यांना कालसर्प दोष आहे किंवा ज्यांना सतत स्वप्नात साप दिसतात त्यांनी कारंजाला येऊन सेवा केल्यास त्यांची भीती कायमची निघून जाते. हे स्थान संरक्षणाचे कवच देणारे आहे. महाराजांचा जन्म ज्या काळे आडनावाच्या ब्राह्मण कुटुंबात झाला त्यांचा मूळ वाडा आजही तिथे जतन केलेला आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात आजही ते मूळ निज मंदिर जन्मखोली पाहायला मिळते. तिथे गेल्यावर आपल्याला त्या काळात गेल्याचा भास होतो. स्वतःच्या हाताने त्या वास्तूच्या भिंतींना स्पर्श करणे हा भक्तासाठी परमोच्च आनंदाचा क्षण असतो. गुरुचरित्रातील अध्यायात महाराजांच्या जन्माचे आणि बालपणाचे वर्णन आहे. ते सर्व या कारंजा क्षेत्रात घडलेले आहे. त्यामुळे गुरुचरित्र वाचताना जेव्हा जेव्हा कारंजाचा उल्लेख येतो तेव्हा भक्ताचे मन या स्थानाकडे धाव घेते. या जन्मस्थानी बसून गुरुचरित्राचे पारायण करणे म्हणजे साक्षात महाराजांच्या मांडीवर बसून ग्रंथ वाचण्यासारखे आहे. याचे फळ अनंत पटीने मिळते. असे मानले जाते की कारंजा क्षेत्राच्या खाली गुप्त रूपाने सरस्वती नदी वाहते. म्हणूनच या गावाला आणि महाराजांना नृसिंह सरस्वती हे नाव मिळाले. जिथे सरस्वती आहे तिथे ज्ञानाची कमतरता कधीच नसते. स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी किंवा संशोधक यांनी या क्षेत्रात येऊन दर्शन घेतल्यास त्यांना त्यांच्या क्षेत्रात नक्कीच यश मिळते. कारंजा हे जन्मस्थान असल्यामुळे इथे संतान प्राप्तीसाठी अनेक भक्त येतात. मंदिरात महाराजांचा एक सुंदर पाळणा आहे. ज्या जोडप्यांना मूल होत नाही त्यांनी या पाळण्याची सेवा केल्यास किंवा नवस बोलल्यास महाराजांसारखेच तेजस्वी बाळ त्यांच्या पोटी जन्माला येते असा लाखो भक्तांचा अनुभव आहे. इथे पुत्रदा एकादशीला मोठी गर्दी असते. ज्यांनी जगाला तारले त्यांच्या जन्मस्थानी वंशाचा दिवा नक्कीच पेटतो ही श्रद्धा इथे फळाला येते. तुमचे नशीब कितीही कोरडे किंवा अशुभ असो, एकदा का महाराजांची नजर पडली की वाळलेल्या झाडालाही फळं येतात. ज्यांच्या व्यवसायात बरकत नाही किंवा ज्यांचे नशीब साथ देत नाही त्यांनी कारंजाला जाऊन या लीलेचे स्मरण केल्यास त्यांच्या आयुष्यात समृद्धी येतेच. अशक्य गोष्टी शक्य करण्याची ताकद या भूमीत आहे. व्हिडिओ आवडल्यास चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री स्वामी समर्थ.